नमस्ते. आज आपण मस्त पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे घारी. तर हा महाराष्ट्रातला सगळ्यात प्रसिद्ध प्रकार आहे. घारी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवतात. गाजराची असते, भोपळ्याची असते. तर आज इथे मी भोपळ्याच्या घाऱ्या बनवलेल्या आहेत. ह्या दिसायलाही खूप सुंदर दिसतात. कलर पहा आणि टेस्टलाही खूप छान लागतात. गूळ आणि भोपळ्याचं कॉम्बिनेशन असतं. आणि दुसरं म्हणजे देव दिवाळीला आमच्या इकडे याचा प्रसाद म्हणून वापर करतात. तर सगळ्यांना हा वाटल्या जातात घाऱ्या. तर अशी आजची ही रेसिपी आहे. चला तर मग सुरू करूया घारी बनवायला. त्यासाठी काय करायचं तर एक पिवळ्या कलरचा किंवा तुम्ही कुठलाही भोपळा घेतला तरी चालेल. तर त्याच्या बिया बाजूला काढून घ्यायच्या आणि ह्या बिया शक्यतो वेस्ट करू नका. याला वाळवून तुम्ही पुन्हा वापरू शकता किंवा मग ते मुलांना खायलाही देऊ शकता. आता हा भोपळ्याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि मोठ्या खिसणीच्या साह्याने आता याला खिसून घ्यायचं. तुम्ही हा भोपळा उकडून पण घेऊ शकता, पण किसून घेतला म्हणजे मग घाऱ्या बनवल्यानंतर त्याच्यावर ते भोपळ्याचे हे किस छान दिसतो. त्याचा कलर असा उठून दिसतो घाऱ्यांवर. त्यामुळे मी आहे असा घेतलेला आहे. तर आता याला खिसायचा, पण त्याची जी हिरवी बाजू आहे तिथपर्यंतच. आपल्याला हिरवी बाजू नको आहे. त्याचा हा फक्त पिवळ्या कलरचा गर असा आपण खिसून घेतलेला आहे. तर आता काय, एका कढईमध्ये 1 चमचा तूप सोडायचं. ते कढईला व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण जो किसून घेतलेला भोपळा आहे तो मिक्स करायचा. तर आता हा मी घेतलेला भोपळा 2 मोठे कप भरून आहे. वजनी प्रमाण बघितलं तर 300 ग्रॅम आहे. आता या पॅनमध्ये हा भोपळा आपण परतायचा. भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतंच आणि आता आपण याच्यामध्ये हा जरासा यांनी पाणी सोडायला सुरुवात केली. मीडियम गॅसवर ठेवायचा आणि याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे. तर हा पहा, आता भोपळा थोडासा आपला ओलसर झालेला आहे. तर याच्यामध्ये मी 250 ग्रॅम गूळ बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्ही गुळाची पावडर पण वापरू शकता. भोपळा शिजायला काही फार वेळ लागत नाही, त्यामुळे गुळालाही आपल्या पाणी सुटण्यासाठी ह्या भोपळ्याच्या पाण्याचा उपयोग होतो आणि मग हे मिश्रण आपल्याला एकसारखं करून घेता येतं. आता हा मी 250 ग्रॅम गूळ ह्या भोपळ्यामध्ये मिक्स केलेला आहे. तर आता हे दोन्ही परतून घ्यायचं मीडियम गॅसवर. हे पहा, गूळ वितळल्यानंतर आपलं हे मिश्रण असं दिसेल. आता ह्या स्टेजलाही पाणी पहा बऱ्यापैकी पातळ आहे. अजून हलवून घ्यायचं. थोड्या वेळाने चेक करून बघायचं की हा आपला भोपळा शिजत आलेला आहे का. तर याला झाकण देऊन वाफ पण देऊ शकता. वाफ दिल्यानंतर भोपळा शिजायला मदत होते. हे पहा, आता जो मगाशी आपल्याला पाणी एकदम पातळ दिसत होतं याच्यातलं, आता हे थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता ह्या स्टेजला भोपळा चेक केला तर थोडासा कच्चा आहे. तर याला अजून 5 मिनिटं तरी आपल्याला या पाण्यामध्ये शिजू द्यावा लागेल. हा पहा, आता आपला भोपळा तयार झालेला आहे आणि गुळाचं पाणीही बऱ्यापैकी आता घट्ट झालेलं आहे. तर हे मिश्रण आता योग्य आहे. आता याच्यामध्ये काय करायचं तर वेलदोड्याची पावडर अर्धा चमचा मिक्स करायची आणि हिवाळा आहे, थंडी असते, तर भोपळ्याबरोबर आपण याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून सुंठ पावडर घालायची. याची चव भोपळ्याला तर छान येतेच आणि आपल्या आरोग्यासाठीही चांगली असते. त्यामुळे सुंठ पावडर आणि भोपळा हा असा आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण गॅस बंद करायचा, पूर्ण थंड होऊ द्यायचं. कलरमध्ये पण बघा, सुरुवातीचा कलर आणि आत्ताच्या कलरमध्ये खूप फरक पडतो. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही हे मिश्रण सुद्धा चपातीला जामसारखं लावून पण खाऊ शकता. आता याच्यामध्ये 1/4 कप मी बेसन मिक्स केलेलं आहे. तर आता हे बेसन याच्यामध्ये व्यवस्थित घोटून घ्यायचं, म्हणजे जर बेसनमध्ये एखादी गुठळी असेल तर ती निघून जाईल किंवा तुम्ही चाळून पण बेसन याच्यामध्ये घालू शकता. आता हे गव्हाचं पीठ मी 2 कप सपाट असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे लागेल असं मी थोडं थोडं याच्यामध्ये मळणार. तर ह्या ओलाव्यामध्येच आपला जो गुळाचा आणि भोपळ्याचा जो ओलसरपणा आहे याच्यामध्ये जितकं पीठ बसेल तितकं तुम्ही घालायचं आहे. त्यामुळे गरज नाही की इथे तुम्हाला मेजरमेंट असायलाच हवं. तुम्ही त्याच्यामध्ये बसेल इतकं पीठ घालू शकता. बरेच जण फक्त गव्हाच्या पिठाच्याच घाऱ्या करतात. बेसन पीठ नाही घातलं तरीही चालू शकतं. तर असं हे आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. पीठ थोडंसं ओलसरच ठेवायचं. शेवटी ते हाताला चिकट लागायला चालू होतं तेव्हा तुम्ही थोडासा तेलाचा हात घेऊन ते व्यवस्थित एकसारखं करून घेऊ शकता. तेलाच्या हाताने एकदा पीठ पुन्हा मळून घ्यायचं आणि याला झाकून 20 मिनिटं रेस्ट द्यायची. 20 मिनिटानंतर हे पहा, पीठ एकदम मऊ छान तयार होतं. आता तुम्ही हाताच्या साह्याने याचे गोळे बनवू शकता किंवा मग काय करायचं, एक मोठा गोळा घ्यायचा,
पोळीसारखा लाटायचा आणि त्याला एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा जर तुमच्याकडे कटर असेल तर त्याच्या साहाय्याने एकसारख्या घाऱ्या करू शकता. किंवा मग असा मोठा रोल करायचा आणि त्याला सुरीने तुम्ही इक्वल शेपमध्ये पण असे हे गोळे कट करून घेऊ शकता, म्हणजे मग घाऱ्या तुमच्या एकसारख्या दिसतील. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि बटर पेपरला थोडंसं तेल लावून घ्यायचं. दोन्हीकडे तेल लावून झाल्यानंतर याच्यावर गोळी ठेवायची आणि आपण याला लाटून घेणार आहोत. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही पोळपट आणि लाटणं याला तेल लावून सुद्धा ही घारी लाटू शकता. हे पहा, बटर पेपरवर असल्यामुळे काय होतं, कढईत आपल्याला उचलून पटकन टाकायला सोपं जातं आणि मग याला पीठ लावायची गरज पडत नाही. पीठ लावल्यानंतर कधी कधी ते पीठ थोडंसं तेलामध्ये उतरू शकतं. तर हे पहा, असं पोळपाट आणि लाटणं दोघांनाही तेल लावून तुम्ही असं डायरेक्ट पण लाटू शकता किंवा मग पुरी मशीन असेल तर त्याच्यावरही घाऱ्या बनवू शकता. याची जाडी हे पहा, ही अशी ठेवू शकता. 1-2 घारी तळून झाली की तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला किती जाड ठेवायला पाहिजे. जर तुम्हाला अगदी प्रॉपर सर्कल हवा असेल तर तुम्ही असं एखाद्या कटरच्या साहाय्याने पण कापून छान सर्कल बनवून घेऊ शकता, म्हणजे मग त्या घाऱ्या दिसायलाही सुंदर दिसतात. तर आता गरम तेल करायचं. कडक तेल झालं की गॅस मीडियम ठेवायचा आणि मग घाऱ्या तळायला चालू करायचं. गॅस मोठा ठेवू नका, कारण गूळ आहे, गूळ आणि कणिक एकत्र येते आणि मोठ्या गॅसवर असेल तर ते चिकट होऊन नुसतंच बाहेरून जळल्यासारखं होईल आणि मग ती घारी आपली नीट तळली जाणार नाही. तर ह्या अशा पद्धतीने पटपट आपल्या घाऱ्या तळून होतात आणि मेन म्हणजे याला तेलही खूप कमी लागतं. हे पहा, पुऱ्यासारख्या अगदी छान घाऱ्या तयार होतात. एक तुमची घारी तळून होईपर्यंत तुम्ही दुसरी घारी लाटून पण घेऊ शकता. हा एक आपला पारंपरिक पदार्थ आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये भोपळेही खूप छान मुरलेले असतात. बरोबर दिवाळीचा सण असतो, देवदीपावली असते, तर बऱ्याच ठिकाणी याचा प्रसाद नैवेद्य म्हणून वापर करतात. तर आज मी त्यासाठीच ह्या घाऱ्या बनवलेल्या आहेत. तर अशा ह्या घाऱ्या चवीला तर उत्तम लागतातच, पण अतिशय पौष्टिक आहेत. अगदी मुलांना देण्यासाठी, वयस्कर लोकांना देण्यासाठीही खूप चांगल्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने बनवलेल्या घाऱ्या ह्या आता मी सरळ लाटून घेतलेल्या आहेत आणि ज्या खाली आहेत त्या मी कटरनी एकसारख्या गोल करून घेतलेल्या आहेत. तर या साईजमध्ये आपल्या 30 ते 35 घाऱ्या तयार होतात. तर असा हा आपला दिवाळीचा सण आपण मस्त घाऱ्या बनवून सेलिब्रेट करूया. तुम्हा सर्वांना देव दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर अशा ह्या घाऱ्या बनवा. जरी घारी फुगली नाही तरी हरकत नाही, कारण फुगलेली घारी सुद्धा थोड्या वेळाने हवा निघून ही अशी चपटीच होते, पण याची चव खूप उत्तम लागते. तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशी बनवता तेही मला कळवा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.